सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे सादर करीत आहे नमस्कार मंडळी, आरोग्य मंथन कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण एक अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. मानसिक मनोरुग्णांचे कौटुंबिक पुनर्वसन. सदर संवादाचा उद्देश हा जनजागृती करणे व मानसिक आरोग्याबद्दल समाजामधील असलेले गैरसमज दूर करणे हा आहे. तर आता आपण यापुढे मानसिक आजार किंवा मानसिक आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांचे नातेवाईक, कुटुंब हे कसे विस्कळीत होतात आणि त्यांना यातून आपल्याला कसे सावरायचे आहे, त्याकरिता समाजाने आपली भूमिका काय घ्यावी व कुटुंबानी सदर रुग्णासोबत कसे वागावे हे आपण जाणून घेऊया. मनोरुग्णाचे कौटुंबिक पुनर्वसन म्हणजे काय हे आपल्याला आता प्रादेशिक मनोरुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक समजावून सांगतील. नमस्कार मंडळी. अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आज या ठिकाणी आपण संवादाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बऱ्याच वेळेस मनोरुग्ण किंवा मानसिक रुग्ण, मानसिक आजार याविषयी बोललं जातं. त्याचबरोबर त्याच्या उपचाराविषयी बोललं जातं. त्याचबरोबर त्याला रुग्णालयात दाखल करण्याच्या बाबतीत बोललं जातं. पण शेवटी त्याचा प्रश्न येतो पुनर्वसनाचा. आणि हे जी पुनर्वसन होत असताना किंवा ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये जसं रुग्णालयामध्ये दाखल झाला आणि त्याच्यावरती उपचार सुरू झाल्यानंतर रुग्ण हळूहळू बरा व्हायला लागतो. आणि बरा झाल्यानंतर मग पुढची प्रोसेस चालू होती रुग्णाचा डिस्चार्ज, म्हणजे रुग्णांचं कौटुंबिक पुनर्वसन, त्याचबरोबर सामाजिक पुनर्वसन. तर ह्या पुनर्वसनामध्ये कुटुंबाने आणि समाजाने स्वीकारणे ही अत्यंत महत्त्वाची पातळी आहे किंवा स्टेज आहे. तर हे करत असताना जेव्हा रुग्ण बरा होण्याच्या प्रोसेसमध्ये आहे, त्याला बरं वाटतं, त्यावेळेस त्याला खरंच कुटुंबियाची ओढ लागते. त्याला त्याच्या प्रेमाची जाणीव होती. त्याला त्याच्या घरी घरी जाण्यासाठी तो धडपड करत असतो. आणि तेव्हा मग ती पुनर्वसनाची प्रक्रिया चालू होते. आणि त्याच्यामध्ये रुग्णाला कुटुंबियाचं प्रेम, आपुलकी, त्याचबरोबर त्याला त्याच्या घरातलं सुरक्षित वातावरण हेच त्या ठिकाणी पुनर्वसनासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून नेहमी या मनोरुग्णांच्या बाबतीमध्ये आपण पुनर्वसन हे अत्यंत महत्त्वाचं समजलं जातं. मित्रांनो, रुग्ण जेव्हा रुग्णालयात दाखल होत असतो त्यावेळी त्याला स्वतःच्या आजाराबद्दल काहीच कल्पना नसते, ज्याला आपण इन्साइट असे म्हणतो. परंतु रुग्णालयातील उपचारानंतर त्याला आजाराबद्दल होणारी जाणीव आणि त्यात इन्साइट आल्यानंतर, आजारासंबंधीची माहिती झाल्यानंतर जेव्हा तो उपचार घेऊन घरी जाण्यासंबंधी विचारणा करायला लागतो, अशा वेळी रुग्णांना घरी घेऊन जाणं आवश्यक आहे का हे आपण आता जाणून घेऊया. अनेक रुग्णांच्या बाबतीमध्ये आपण असं अनुभवलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे. हे रुग्ण जेव्हा शासकीय रुग्णालयामध्ये असतील, त्याचबरोबर खाजगी रुग्णालयामध्ये असतील, तर रुग्णांचा ओढ असतो की आम्हाला डिस्चार्ज द्या किंवा मला घरी सोडा, असं नेहमी डॉक्टरांना बोलत असतात. आणि मग रुग्ण घरी जाण्यासाठी धडपड करत असतात. मग त्यावेळेस खरंच आम्ही बघतो की रुग्ण बरा झालेला आहे, रुग्णांच्या वागणुकीमध्ये बदल झालेला आहे. रुग्ण ज्यावेळेस आला उपचारासाठी, त्यावेळेस तिचे लक्षणं कमी झाले, त्यावेळेसचे लक्षणं आत्ताच्या याच्यामध्ये रुग्णामध्ये फरक जाणवत आहे. त्या अनुषंगाने मग घरी गेल्यानंतरच आम्हाला कळून येते की रुग्ण हा कितपत बरा झालेला आहे किंवा कितपत सुधारणा झालेला आहे. म्हणून ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या उपचाराच्या प्रक्रियेमध्ये रुग्णांचं घरी जाणं, रुग्णांनी घरच्या वातावरणामध्ये राहणं, त्याचबरोबर रुग्णांनी त्याच्या नातेवाईकाच्या जीवलगासोबत राहणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून आम्ही नेहमी रुग्णाला ज्यावेळेस समुपदेशन करत असतो, त्यावेळेस घरच्या वातावरणाशी कसं जुळवून घ्यायचं आहे, त्याचबरोबर घरी तुला कसं राहायचं आहे, तर ह्या सगळ्या बाबतीची आम्ही गोष्टी त्याला सांगून देतो. तर हे आम्हाला केव्हा कळतं की तो घरी गेल्यानंतर सांगितलेल्या ज्या समुपदेशनाच्या प्रक्रियेमधून रुग्ण कितपत या ठिकाणी स्वीकारलेला आहे, रुग्ण आजारामधून बाहेर पडण्यासाठी त्याने स्वतःची मानसिक तयारी कशी केलेली आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी घरी गेल्यानंतरच कळतं. म्हणून रुग्णालयातून डिस्चार्ज होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण हे जाणून घेतलेलं आहे की रुग्णाचं कौटुंबिक पुनर्वसन
त्याचबरोबर रुग्णांचा डिस्चार्ज. आता आपण प्रादेशिक मनोरुग्णालयातील व्यवसायोपचार तज्ज्ञ यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की कुटुंबाने या रुग्णांच्या बाबतीमध्ये कशा प्रकारे वागलं पाहिजे, कशा प्रकारे त्यांचं वर्तन असलं पाहिजे, ते आपण जाणून घेऊया. मित्रांनो, रुग्ण आपल्या आजारांच्या लक्षणातून बरा झाल्यानंतर व जसे आपण आता जाणून घेतलं की आजाराची जाणीव नसण्यापासून ते आजाराची जाणीव होईपर्यंतचा त्याचा रुग्णालयातील प्रवास संपलेला असतो व आता तो समाजात आपले स्थान मिळवण्याकरिता धडपडत असतो. अशा वेळी रुग्णालयातील तज्ज्ञ मंडळी त्याला त्याच्या आजारपणातून ज्या स्टेजपर्यंत आणून डिस्चार्ज देत असतात, अशा वेळी पुढील जबाबदारी ही रुग्णाच्या नातेवाईकांची असते. जेथे की रुग्णाचे नातेवाईक त्याला समाजात एक स्वाभिमानाचे स्थान मिळवून देण्याकरिता मदत करू शकतात. असे करीत असताना त्या नातेवाईकांनी रुग्णाची घ्यावयाची काळजी किंवा त्याच्याशी वर्तणुकीबद्दल आपण थोडे बहुत जाणून घेऊया. सदर रुग्ण हा घरी आल्यानंतर प्रदीर्घ औषधोपचारामुळे त्याच्या शारीरिक व मानसिक प्रतिक्रियांमध्ये थोडीशी शिथिलता आलेली असते. अशा वेळी सदर शिथिलतेमुळे तो स्वतःचे कार्य करण्यास किंवा आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देण्यात थोडा वेळ घेऊ शकतो. अशा वेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी संयमीपणे त्याला लागणारा वेळ देऊन त्याला प्रोत्साहित करून त्याचा आत्मविश्वास वाढवून जे काही कार्य असेल ते पूर्ण करण्याकरिता पूर्ण वेळ त्याला द्यावा. उदाहरणार्थ, जर तो सकाळी उठून स्वतःचे प्रातःकार्य किंवा स्वतःची काळजी घेण्याकरिता जे काही कार्य करीत असेल, अशा वेळी वेळ लावत असेल आणि त्याच वेळी रुग्णाच्या नातेवाईकांना स्वतःच्या उदरनिर्वाहाच्या साधनांकरता किंवा व्यवसायाकरता घराबाहेर पडायचे असेल आणि रुग्ण वेळ घेत आहे, त्यामुळे त्याच्यावरती चिडचिड करून किंवा त्याला घाई करून त्याच्या कार्यामध्ये लागणाऱ्या वेळेला आपण निगेटिव्हली घेण्यापेक्षा जर त्याला लागणारा वेळ पूर्णपणे देऊन प्रोत्साहित करून जर त्याचे कार्य करू दिले आणि त्याच्या स्वाभिमानामध्ये भर पाडू शकलो, तर एक उत्तम सकाळ कुटुंबामध्ये झाली असं आपण म्हणू शकतो. आपल्या व्यवसायासोबत सोबतच रुग्ण देखील काही व्यवसाय करू शकतो. जर त्याला काही देखरेखीखाली, सुपरविजन खाली काही कार्य करता येत असेल, तर अशा वेळी आपण व्यवसायाला जात असताना किंवा अर्थार्जनाला जात असताना त्याला देखील आपल्यासोबत किंवा त्याच्या क्षमतेनुसार इतर ठिकाणी अर्थार्जनाचे किंवा व्यावसायिक कार्य करण्याकरिता देखील पाठवणे अगदी उत्तम होय. हे करण्याकरिता आपण आपल्या अवतीभोवती समाजामध्ये असणाऱ्या विविध व्यावसायिक संधींचा आणि तसेच समाजातील काही सामाजिक संस्थांचा सहभाग देखील याकरिता घेऊ शकतो किंवा त्यांची मदत घेऊ शकतो. तसेच सदर रुग्णांसोबत दिवस अखेर काही सुसंवाद जर आपण साधू शकलो, जसे की आपण हा दिवस कसा घालवला, या दिवसभरामध्ये त्याला स्वाभिमान वाढवणाऱ्या किंवा त्याच्या कृतींना कोणी काही डिवचलाय का किंवा कोणी काही त्रास दिलाय का, समाजामध्ये वावरताना अशा रुग्णांशी बरेच वेळा थट्टा मस्करी असे अनुभव येत असतात. तर ह्या गोष्टी जाणून घेऊन कुटुंबाने जर त्याला मानसिक आधार दिला, तर औषधोपचारांबरोबरच सदर मानसिक आधार कुटुंबियांकडनं मिळणारा हा त्याच्या स्वावलंबी आणि निरोगी आरोग्यासाठी अगदी फायद्याचा ठरू शकतो. कुटुंब आपल्या कौटुंबिक व्यक्तीला मी मनोरुग्ण म्हणणार नाही. या ठिकाणी आवर्जून मी हे म्हणेल की आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती जेव्हा अशा आजारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असतो आणि कुटुंब त्याला आधार देत असतो, अशा वेळी समाजाने काय भूमिका घ्यावी हे आता आपण जाणून घेऊया. या आजारामध्ये जसे कुटुंबियाची भूमिका आहे, त्याचबरोबर समाजाची भूमिका देखील महत्त्वाची आहे. आपण नेहमी पाहिलेलं आहे की मानसिक आजाराकडे एक कलंकित नजरेने पाहिलेलं आहे. मानसिक आजार हे कधीही न बरे होणारे आजार आहे असं समजलेलं आहे. त्याचबरोबर त्याचबरोबर या रुग्णांच्या बाबतीमध्ये आपण नेहमी पाहत असतो की
एकतर त्यांना दूर करणे असेल, त्याचबरोबर एकटं ठेवणं असेल, त्याचबरोबर त्याला कोंडून ठेवणं असेल, अशा प्रकारचे गैरसमज हे आपल्या समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतात. रुग्णाला खरं तर समाजाने अशा गोष्टी टाळाव्यात, अशा गोष्टी करू नये. त्याचबरोबर त्याला रुग्णाला पुन्हा कामाच्या ठिकाणी संधी द्यावी. त्याचबरोबर त्याला सन्मानाने वागवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रुग्ण जे कार्य करत आहे, ते कार्य त्या कार्यासाठी त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. तोही या समाजाचा घटक आहे, आपल्यामधलाच घटक आहे. अशा प्रकारचं त्याला वागणूक देऊन त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम हे समाजाचं आहे. खरं तर रुग्ण त्याच्या लेव्हलला खूप प्रयत्न करत असतो. रुग्ण हे कुटुंबियाच्या मदतीने, कुटुंबियाच्या सहकार्याने तो पुढे येण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी दूर करण्यासाठी तो मेहनत घेत असतो. आजाराला स्वीकारून त्याने उपचार घेत असतो आणि हे सगळं करत असताना त्याला गरज असते ती आपल्या आधाराची आणि तो आधार जर कुटुंबियाने दिला, त्याचबरोबर समाजाने दिला, समाजाने एक जर त्या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोन त्या ठिकाणी दिला, तर रुग्णही त्याच्या पायावरती अगदी सन्मानाने पूर्वीसारखं त्यांचं आयुष्य चांगल्या प्रकारे ते जगू शकतात. म्हणून या ठिकाणी हे आजार बरे होत असताना किंवा रुग्ण बरे होत असताना समाजाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे, असं या ठिकाणी मला वाटतं. त्याच्यानंतर आपण नेहमी पाहत असतो, अशा रुग्णांच्या बाबतीमध्ये कुटुंबीय नाराज असतात किंवा बऱ्याच वेळेस समाजात देखील ज्या ठिकाणी त्याला कामाला ठेवलेलं असतं, तिथले लोकं नाराज असतात. ते म्हणतात, की हे काम व्यवस्थित करत नाहीये किंवा ह्याच्या अनेक तक्रारी आहेत, दिलेल्या कामामध्ये अनेक चुका आहेत. तर आपण हे जाणून घेऊया तज्ञांकडनं, की अशा रुग्णांना पुन्हा काम करता येतं का? किंवा उर्वरित त्याचं आयुष्य तो अगदी कामाच्या माध्यमातून करू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर मी अगदी सकारात्मकतेने हो नक्कीच असं देईन. कारण कुठलाही मानसिक आजार हा प्रकर्षाने किंवा त्याची लक्षणे प्रकर्षाने समोर येण्याकरिता रुग्णाचे कमीत कमी वय 15 वर्षापेक्षा जास्त असेच असते आणि वयाच्या 15 वर्षापर्यंत आपल्या सध्याच्या शैक्षणिक अर्हतेनुसार जर आपण पाहिले तर रुग्ण कमीत कमी 10वी ते 12वी पर्यंतचं शिक्षण म्हणजे त्याची बौद्धिक क्षमतेचा जर आपण विचार केला किंवा शारीरिक क्षमतेचा जर विचार केला तर कुठल्याही व्यावसायिक कार्यासाठी जी एक बेसलाईन ज्याला म्हणतो आपण की कमीत कमी लागणारी क्षमता एखादा व्यवसाय करण्याकरिता कमीत कमी लागणारे कलागुण हे त्याच्याकडे असतात. वयाच्या 17-18 वर्षापर्यंत अगदी निरोगी, सुदृढ आणि समाजातील एक उत्तम घटक म्हणून जो वावरलेला व्यक्ती असतो, तो कालांतराने उद्भवलेल्या मानसिक आजाराच्या लक्षणामुळे अगदी समाजापासून तुटून राहणे नक्कीच योग्य नाही. अशा वेळी त्यांनी अवलंब करून किंवा मिळवलेल्या कलागुणांचा पुन्हा एकदा त्याला संधी देणे आणि त्याचा उपयोग करण्यास त्याला मदत करणे समाजाचे देखील काय म्हणतात कर्तव्य आहे. असे रुग्ण पुन्हा एकदा आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये स्वावलंबी होत असताना आपण त्यांच्या शारीरिक, बौद्धिक क्षमतांचा विचार करून जर त्यांच्या पूर्व व्यवसायामध्ये किंवा नवीन व्यवसायामध्ये संधी शोधत असतील तर अशा वेळी त्यांना मदत करून आधार देऊन त्यांच्या कलागुणांना वाव देणे व प्रोत्साहित करणे आपले कर्तव्य आहे व सदर रुग्ण हे आपल्या व्यवसायामध्ये किंवा आपल्या क्षमतेनुसार आपल्या कलागुणांना अगदी योग्यरित्या सादर करू शकतात. सर, आपण नेहमी पाहिलेलं आहे, की अशा प्रकारची उदाहरणं आपल्या समाजामध्ये दिसून येतात, की रुग्ण दीर्घकालीन उपचार घेतल्यानंतर एखाद्या व्यवसायामध्ये तो काम करत असताना तो त्याच्या पायावरती स्वावलंबीपणे उभा राहतो आणि तो काम व्यवस्थितरित्या करत असतो. अशा प्रकारची उदाहरणं देखील आपल्याला अवतीभोवती पाहायला मिळतात. तर केवळ मनाने खचून न जाता, आजाराला न घाबरता असे रुग्ण आपल्या आजूबाजूला आहेत, याची देखील आपल्याला प्रेरणा घेणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. याकरिता मी आपणास उदाहरण देईल की आपल्या प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये सुतारकाम करणारी व्यक्ती दाखल झाली होती. परंतु आजाराच्या लक्षणांमुळे व काही इतर कारणांमुळे तो जेव्हा रुग्णालयात दाखल झाला त्यावेळी सुतारकाम करण्यास अकार्यक्षम होता. परंतु तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतल्यानंतर व रुग्णालयातील व्यवसायोपचार विभागामध्ये सुतारकाम चे कौशल्य पुन्हा एकदा उजळून आल्यानंतर तो डिस्चार्ज झाल्यानंतर घरी गेल्यानंतर त्याचे
सुतारकामाचे व्यवसाय पुन्हा एकदा करण्यास, स्वावलंबीपणे करण्यास सक्षम झाला. तसेच तसेच ग्रामीण भागातून एक शेतकरी रुग्ण दाखल झाला होता. सदर रुग्ण उपचारानंतर जेव्हा व्यवसायोपचार विभागामध्ये गार्डनिंग किंवा शेती कामाशी तत्सम असणारं गार्डनिंगचं कार्य उपचार म्हणून घ्यावयास लागला. सदर रुग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर फक्त ओपीडी करिता तज्ञांचा सल्ला घेऊन आवश्यक असणाऱ्या व्यवसायोपचारच्या मदतीने व तज्ञांच्या सल्ल्याने तो रुग्ण मागील 2 वर्षांपासून समाजात राहून आपले शेती काम करून व स्वतःचे आरोग्य सांभाळून स्वावलंबीपणे जगत आहे. हे सांगताना मला अगदी आनंद होतो व हे अगदी इतर रुग्णांसाठी सुद्धा प्रेरणादायी आहे. उपचारादरम्यान कुटुंबियाने रुग्णाला तर आपण रुग्णालयामधून बऱ्याचशा गोष्टी संबोधनाच्या माध्यमातून सांगितलेलं असतो, पण कुटुंबियाने उपचारादरम्यान काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे? मनोरुग्ण आपल्या सदर आजारांच्या लक्षणांमधून जात असताना मी पूर्वी जसं सांगितलं की लक्षणं प्रभावीपणे दिसून येत असताना त्याला आजारांची कल्पना नसते, ज्याला आपण इन्साइट असे म्हणतो. परंतु सदर लक्षणांची उपचारानंतर झालेली सुधारणा आणि त्यातून आलेला इन्साइट हा रुग्णाला जसे त्या आजारपणातून बाहेर काढतो, तसेच तो वापस त्या आजारपणाला बळी पडू नये याकरिता रुग्णाच्या नातेवाईकांनी जर काही काळजी घेतली व काही तज्ञांचे मार्गदर्शन जर प्रभावीपणे अवलंबले तर नक्कीच रुग्ण पुन्हा दाखल करण्याकरिता किंवा त्याच्या आजारांची लक्षणं बळावणे हे आपण टाळू शकतो. त्याकरिता आपण काय केले पाहिजे तर रुग्ण डिस्चार्ज होताना तज्ञ आपल्याला औषधोपचारांच्या वेळा, कुठले औषध कधी घ्यावे किंवा कुठल्या औषधांची काय वेळ आहे ती सांगितलेली असते. त्याचा काटेकोरपणे आपण अवलंब करायला हवा. त्यासोबतच रुग्णाची झोप, त्याची जेवण किंवा त्याच सोबत तो ज्या ठिकाणी कार्य करीत आहे, घरी किंवा बाहेर, तर ते वातावरण तणावमुक्त राहील किंवा त्याला त्रासदायक होणार नाही हे कसे होईल याची जर दक्षता रुग्णांचे नातेवाईक घेऊ शकले तर सदर रुग्णाला आपल्या आजारामध्ये पुन्हा त्याचा आजार बळावण्यापासून आपण दूर ठेवू शकतो. सदर रुग्ण जेव्हा डिस्चार्ज नंतर समाजामध्ये स्वावलंबीपणे कार्य करीत असतो, कुटुंबामध्ये आत्मविश्वासाने वावरत असतो, अशा वेळी समाजातील समज किंवा गैरसमज मानसिक आरोग्याबद्दलचे कोणते आहेत आणि त्याकरिता आपण काय करू शकतो? या आजाराच्या बाबतीमध्ये, रुग्णांच्या बाबतीमध्ये आपल्या समाजामध्ये खूप असे गैरसमज आहेत. समाजाला वाटतं की रुग्ण हे धोकादायक असतात, हिंसक असतात, त्याचबरोबर ते कधीही बरे होत नाहीत, अनेक वर्षे त्यांना औषधं घ्यावं लागतात, कुठल्याही प्रकारचं ते उत्पादनशील अशा प्रकारचे कार्य करू शकणार नाहीत, काम करू शकणार नाहीत, अशा प्रकारचा एक गैरसमज आहे. हे गैरसमज अगदी चुकीचे आहेत. रुग्ण हे सामान्यतः तुमच्या माझ्यासारखं जीवन जगू शकतात, त्यांचं दैनंदिनी अत्यंत चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात. त्याचबरोबर ते छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या, कुटुंबामधल्या जबाबदाऱ्या घेऊ शकतात. अशा प्रकारचे हे रुग्ण आपलं त्यांचं कर्तव्य पार पाडू शकतात. परंतु आपल्या समाजामध्ये अजूनही काही गैरसमज असे आहेत की याला उपचाराखाली न नेता किंवा उपचारासाठी न नेता त्याला गाव पातळीवरती बंधू बाबा, भगत अशा ठिकाणी त्याला घेऊन जातात आणि त्या ठिकाणी एक अमानुष अशा प्रकारचे उपचार त्या ठिकाणी केले जातात. गंडेदोरे बांधणे असेल, त्याचबरोबर नरबळीसारखा प्रकार देखील आपल्या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारचे हे गैरसमज असल्यामुळे रुग्ण हे उपचाराविना अनेक वर्ष हे दूर राहतात किंवा उपचारासाठी येत नाहीयेत आणि मग हा आजार दिवसेंदिवस वाढत असतो. म्हणून हे आपल्याला गैरसमज दूर होणे फार गरजेचे आहे. जसे शारीरिक आजारामध्ये आपण ताबडतोब दवाखान्यामध्ये जातो, उपचार घेतो,
तसंच मानसिक आजाराच्या देखील बाबतीमध्ये होणं अपेक्षित आहे. कुटुंबियांनी, समाजाने पुढाकार घेणे आणि अशा प्रकारच्या गैरसमजुती दूर करून या रुग्णाला उपचारासाठी दवाखान्यामध्ये घेऊन येणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, रुग्णाचे नातेवाईक, कुटुंबीय व समाज या सर्व आधारांबरोबरच शासन आणि काही स्वयंसेवी संस्था ह्या देखील रुग्णाच्या पुनर्वसनामध्ये आपला खारीचा वाटा उचलत असतात. तर आपण शासन आणि स्वयंसेवी संस्था आपली काय भूमिका बजावतात याबद्दल जाणून घेऊया. जसं प्रत्येक आजारामध्ये शासनाची भूमिका अगदी महत्त्वाची आहे, त्याचप्रमाणे या आजाराच्या बाबतीत देखील मानसिक आजाराच्या बाबतीमध्ये, मानसिक आरोग्याच्या बाबतीमध्ये शासनाची भूमिका हे अत्यंत स्पष्ट आहे आणि अधिकाधिक या रुग्णांना उपचार कसे मिळता येतील किंवा उपचार कसे मिळवले जातील याच्यासाठी शासन प्रयत्नशील आहेत. अनेक योजना या दिव्यांगासाठी, मानसिक आजाराच्या रुग्णांसाठी आपल्या समाजामध्ये शासनाने राबवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम, राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून रुग्णांसाठी त्यांचा औषधोपचार असेल, त्यांची मानसिक तपासणी असेल, त्याचबरोबर त्यांना लागणारं साहित्य असेल, हे अगदी त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत रुग्णांना निःशुल्क सेवा त्या ठिकाणी दिली जाते. त्याचबरोबर जिल्हा स्तरावरती जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम राबवला जातो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून देखील रुग्ण कितीही दूरचा असू द्या, खेडेगावातला असू द्या, रिमोट एरियामधले असू द्या, त्या रुग्णांना देखील त्या ठिकाणी उपचार मिळवून देण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे राबवला जात आहे. त्याच्यामध्ये रुग्णांचे उपचार, रुग्णांची मानसिक तपासणी, रुग्णाला लागणारं साहित्य, रुग्णांचं पुनर्वसन, कुटुंबियासाठी आधार अशा प्रकारचं प्रोव्हिजन त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत दिली जाते. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींसाठी काही वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत डिसॅबिलिटी कमिशनरकडने. त्याच्यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्राचं वाटप आहे, पेन्शनसारखी योजना सुरू आहे. त्याचबरोबर आरोग्य विमा योजना जी सर्व रुग्णांसाठी राबवली जाते, तीच ह्या रुग्णांसाठी देखील दिली जाते. त्याच्यामध्ये काही शैक्षणिक सवलतही आहेत, त्याचबरोबर रोजगाराच्या योजना आहेत, रोजगार आरक्षण आहे. त्याचबरोबर जे रुग्ण अनेक दूरवरून उपचार घेण्यासाठी दर महिन्याला यावं लागतं किंवा मेडिसिनसाठी यावं लागतं, औषधोपचारासाठी यावं लागतं, त्यासाठी जी प्रवास जी सवलत आहे, प्रवास भाड्यामध्ये त्यांना 50% सवलत आहे. रुग्ण आणि रुग्णांसोबतची व्यक्ती, नातेवाईक हे त्या ठिकाणी दरमहा येऊन उपचार घेऊ शकतात. अशा प्रकारची योजना ही प्रवास सवलतीची योजना आहे. त्याचबरोबर मानसिक रुग्णांचे कुटुंबियासाठी देखील पुनर्वसन योजना आहे. ज्यावेळेस हे रुग्ण आत्मसन्मानाने कुटुंबामध्ये कुटुंबामध्ये राहत असतो, त्याच्यासाठी नातेवाईकांचं पाठबळ फार महत्त्वाचं आहे. नातेवाईकांचा त्या ठिकाणी सपोर्ट फार महत्त्वाचा आहे. म्हणून ही अशा प्रकारची योजना आहे कौटुंबिक पुनर्वसन योजना. म्हणजे या ठिकाणी फक्त रुग्णच नाही, रुग्ण त्या कुटुंबातले जे घटक आहेत, कुटुंबातले जे अन्य सदस्य आहेत, त्यांना देखील एक त्या ठिकाणी प्रोत्साहन हे शासनाच्या या योजनेमधून मिळतं. त्याच्यानंतर आपण ऐकून आहात की संजय गांधी निराधार योजना, ही योजना देखील अत्यंत प्रभावीपणे आपल्या समाजामध्ये राबवली जाते. केवळ आणि केवळ ह्या रुग्णांसाठी दिव्यांग जे सगळे बांधव आहेत त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येतो आणि दरमहा शासन या रुग्णांकरिता 1500 रुपये त्या ठिकाणी अनुदान, आर्थिक लाभ त्या ठिकाणी रुग्णांना देतात. त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना देखील त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याच्यानंतर दिव्यांग वित्त विकास महामंडळ अशा प्रकारची योजना आहे, ही दिव्यांग कल्याण विभागाकडून राबवली जाते. त्याच्यामध्ये 50,000 ते 5 लाखापर्यंत या रुग्णाला कर्ज मिळतं. त्याच्यामध्ये केवळ मिनिमम हे 3% त्या ठिकाणी हे घेतलेलं आहे, इंटरेस्ट रेट आहे त्या ठिकाणी 3% इंटरेस्ट रेटवरती हे कर्ज त्याला दिलं जातं 5 लाखापर्यंत. त्याच्यानंतर DDRC कडनं असिस्टिव्ह जे डिव्हाइस आहे ते डिव्हाइस देखील या रुग्णांना, जसं कर्णबधिर रुग्ण आहे त्याला जे हेअरिंग एड लागतात, श्रवण यंत्र लागतात, ते देखील रुग्णांना या योजनेमधून मिळतात. त्याचबरोबर आर्टिफिशियल लिंब आहे, आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम पाय जे आहेत ते त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून त्याला मिळतात. त्याच्यानंतर एक अव्यंग आणि सव्यंग अशा प्रकारची एक योजना आहे, ज्या योजनेअंतर्गत अव्यंग व्यक्तीने सव्यंग व्यक्तीशी लग्न केलं तर त्या ठिकाणी त्याला शासन 50,000 रुपये रोख स्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात देतात आणि त्याच्या माध्यमातून त्याचं पुनर्वसन केलं जातं. त्याचबरोबर ह्या दिव्यांगाचे जे पाल्य आहेत त्या पाल्यांना देखील शिष्यवृत्ती योजना लागू आहे, ज्याच्यामध्ये 100 रुपये ते 1000 रुपये दरमहा त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला, पाल्याला
मिळतात. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना शासकीय स्तरावरती आहेत आणि त्याचबरोबर स्थानिक स्वराज्याची संस्था जी आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वार्षिक याच्यामध्ये बजेटमध्ये एक 5% बजेट हे फक्त दिव्यांगासाठी त्यांनी राखीव ठेवलेलं आहे. ज्याच्या माध्यमातून अशा दिव्यांगाचं पुनर्वसन करणे, त्याला त्याच्या स्वतःच्या पायावर उभा करणे, त्याला स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे, प्रोत्साहन भत्ता म्हणून त्या 5% निधीमधून स्थानिक स्वराज्य संस्था त्या ठिकाणी देते. आपल्याकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका दर वर्षाला ₹25,000 प्रोत्साहन भत्ता त्या ठिकाणी त्यांच्या सर्व दिव्यांगांना देखील दिले जातो. त्याचबरोबर ग्रामपंचायत पातळीवरती देखील काही योजना आहेत जे गावामध्ये राहणारे जे दिव्यांग आहेत ते दिव्यांगांना देखील ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी आर्थिक स्वरूपामध्ये लाभ दिला जातो. तर अशा प्रकारच्या योजनांचा लाभ आपले हे दिव्यांग बांधव घेऊ शकतात. त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत की हे शासनाच्या विविध योजना आहेत आणि ह्या योजना बऱ्याच वेळेस त्याची प्रोसिजर काय आहे हे माहीत नसतं. तर त्याच्यामध्ये ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित तहसील ऑफिस आहे, पंचायत समिती आहे. तर या ठिकाणी जाऊन अर्जदाराने आपला अर्ज करायचा आहे, आपलं प्रमाणपत्र सादर करायचं आहे आणि त्या ठिकाणी त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो. आपण व्यवसाय उपचार तज्ञाकडनं पूर्ण जाणून घेणार आहोत की ह्या सगळ्या योजना असताना देखील रुग्ण स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी किंवा रुग्णाला सक्षम होण्यासाठी, स्वावलंबी होण्यासाठी त्याला व्यावसायिक पुनर्वसन कशा प्रकारे केलं जाऊ शकतो, तर हे आपण तज्ञाकडनं जाणून घेऊया. अगदी महत्त्वाचा विषय आहे. आर्थिकदृष्ट्या जेव्हा एखादी व्यक्ती स्वावलंबी असते, ती कुणावरती अवलंबून नसते, अशा वेळी मदतीचा हात किंवा मदतीचा ओघ हा साहजिकच वाढीस लागतो. अशा वेळी मनोरुग्ण जर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत असेल किंवा स्वावलंबी असेल, अशा वेळी रुग्णाच्या नातेवाईकांना किंवा समाजाला त्याबद्दल फारशा कंप्लेंट्स किंवा आपण रुग्णाचे स्वतःचे वारंवार रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण ह्या सर्व गोष्टींना आपण आळा घालू शकतो. त्यामुळे मी पूर्वी जसं सांगितलं की रुग्ण हा वयाच्या 17-18 वर्षापर्यंत उत्तमरित्या शिक्षण घेऊन किंवा समाजातील एक चांगला घटक म्हणून वावरत असताना त्यांनी मिळवलेले जे काही क्षमता असतील, कलागुण असतील, यावरती अवलंबून शासन आपल्यातर्फे 50,000 ते 5 लाखापर्यंतचे स्वयंरोजगाराची विविध उपाययोजनांकरता किंवा योजनांमधून तो स्वावलंबी होऊ शकतो. उदाहरणादाखल रुग्ण स्वतःची लॉन्ड्री उभी करू शकतो, स्वतःचे सेतू सुविधा केंद्र असेल किंवा ग्रामीण भागामध्ये विविध ठिकाणी आपले 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरचे वॉटर सर्व्हिसिंग सेंटर्स असतील, असे स्वयंरोजगाराच्या विविध संधी या शासन त्याला आर्थिक मदत करून स्वावलंबी करण्याकरिता राबवित आहे. तर समाजामध्ये स्वतःला स्वावलंबीपणे उभं करण्याकरिता त्याला लागणारी आर्थिक मदत ही शासनाकडनं मिळत आहे. त्याचबरोबर कुटुंबियांकडनं त्याला जर का योग्य तो आधार मिळाला आणि त्याच्या क्षमतेंना जर ओळखून आपण स्वयंरोजगार निवडला, तर अशा रुग्णांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करून त्याचे रुग्णालयात होणारे वारंवार उपचाराकरिता वारंवार दाखल होण्याचे प्रमाण जे आहे हे आपण कमी करू, पुनर्दाखला थांबवू शकतो. आपण एक पाऊल पुढे टाकायचं आणि त्यांना समाजात पुन्हा मिसळून घ्यायचं जर का ठरवलं, तर सदर मदतीच्या आधारे हे नक्कीच शक्य आहे. अगदी बरोबर. शेवटी जाता जाता चला आपण सर्व मिळून ठरवूया, मानसिक आजार हा लाजेचा विषय नाही. मानसिक आजार हा लाजेचा विषय नाही, तो समजून घेण्याचा विषय आहे. नियमित औषधोपचाराबरोबर एक प्रेमळ हात, एक शब्द, एक साथ एवढंच पुरेसं असतं पुनर्वसन घडवायला. धन्यवाद. आपण ऐकलत मनोरुग्णांचे कौटुंबिक पुनर्वसन जागृतीसाठी एक छोटंसं पाऊल. धन्यवाद. कसा वाटला आजचा एपिसोड? आवडला असेल तर लगेच लाईक करा.
PhD महाहेल्थ IEC या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका बरं का, जेणेकरून प्रत्येक नवा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत आरोग्याची काळजी घ्या, सकारात्मक रहा आणि नेहमीच निरोगी रहा. आरोग्यमंथ, संकल्प निरोगी महाराष्ट्राचा. प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन. राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, पुणे.